सपोज एक्झाम्पल घ्या तुमचं व्हॉट्सॲपचं. तर व्हॉट्सॲपमध्ये जर सपोज तुम्हाला मॅसेज सेंड करायचा आहे, तर कंपल्सरी नाही आहे की तुम्हाला नेक्स्ट प्रोटोकॉल आहे तुमचा इंटरनेट प्रोटोकॉल. इंटरनेट प्रोटोकॉल हा जो यूज होतो ते तुमच्या होस्ट टू होस्ट डिलिव्हरीसाठी वेन एवर वी यूज दी इंटरनेट. जेव्हा सपोज ही दोन मशीन आहे, मशीन ए अँड मशीन बी, आणि मशीन एला बीला मॅसेज सेंड करायचा आहे, तर त्या मॅसेज सेंड करण्यासाठी किंवा ट्रान्सलेशनसाठी जो मेकॅनिझम यूज होतो तो IP प्रोटोकॉलचा मेकॅनिझम यूज होतो. जो IP प्रोटोकॉल आहे तो कनेक्शन लेस प्रोटोकॉल आहे. कनेक्शन लेस म्हणजे जेव्हा एखाद्या मशीनला दुसऱ्या मशीनसोबत कम्युनिकेशन करायचं आहे किंवा डेटा शेअर करायचा आहे, त्यामध्ये कनेक्शन इस्टॅब्लिशमेंट जी प्रोसेस आहे ती केली जात नाही. म्हणजे विदाऊट एनी कनेक्शन इस्टॅब्लिशमेंट डेटा जो आहे तो ट्रान्समिट केला जातो. जो IP प्रोटोकॉल आहे तो डेटाग्राम अप्रोच फॉलो करतो. तसे आपल्याकडे 2 ॲप्रोच आहे, डेटाग्राम ॲप्रोच आणि दुसरा आहे व्हर्च्युअल ॲप्रोच. ठीक आहे. तर डेटाग्राम ॲप्रोचमध्ये काय होते, सपोज हा तुमचा एक मॅसेज आहे, पूर्ण मॅसेज आहे हा तुमचा, तर तो नंबर्स ऑफ छोट्या पॅकेट्समध्ये डिवाईड केला जातो. त्याला म्हणतात फ्रॅगमेंटेशन. आणि मग हे जे नंबर्स ऑफ पॅकेट्स आहे ते इंडिपेंडेंटली ट्रान्समिट होतात फ्रॉम मशीन ए टू मशीन बी. सपोज हे मशीन ए आणि मशीन बी आहे, आणि हे असे नंबर्स ऑफ पाथ आहे मशीन ए आणि मशीन बीमध्ये. तर काही पॅकेट्स हा पाथ फॉलो करतात, काही पॅकेट्स हा पाथ फॉलो करतात, काही पॅकेट्स हा पाथ फॉलो करतात. ठीक आहे. तर जे पॅकेट्स आहे ते इंडिपेंडेंटली ट्रान्समिट होतात फ्रॉम मशीन ए आणि मशीन बीमध्ये. आणि जेव्हा ते बी मशीनला रिसीव्ह होतात तेव्हा या रिसिव्हर एंडला ते असेंबल केले जातात. असं पण रिक्वायर्ड नाही की जे पॅकेट्स आहे ते ट्रान्समिट होतात ते सिरियली ट्रान्समिट होतात. सिरियली ट्रान्समिट नाही होत, ते कसे पण ट्रान्समिट होतात आणि कोणत्याही ऑर्डरमध्ये इकडे रिसीव्ह होतात. ठीक आहे. तर हा डेटाग्राम अप्रोच आहे. आणि व्हर्च्युअल अप्रोचमध्ये काय होते, व्हर्च्युअल अप्रोचमध्ये आधी कनेक्शन इस्टॅब्लिश करावं लागते. कनेक्शन इस्टॅब्लिश झाल्यानंतर तो एक पाथ डिसाईड करतो. सपोज त्याने हा एकच पाथ सिलेक्ट केला तर ऑल दी पॅकेट्स आहे त्या डेटाग्रामचे जे छोटे पार्ट्स आहेत ते हा सिंगल पाथ फॉलो करतात, आणि जो पण काही डेटा आहे तो सिरियली ट्रान्समिट होतो, दॅट इज 1 बाय 1, आणि सिरियली रिसिव्ड केला जातो तुमच्या रिसिव्हर मशीनने. तर हा जो आहे तुमचा व्हर्च्युअल अप्रोच आहे. पण IP जो प्रोटोकॉल आहे तो तुमचा डेटाग्राम अप्रोच फॉलो करतो. ठीक आहे. देन नेक्स्ट जो हा IP जो प्रोटोकॉल आहे तो अनरिलायबल आहे. अनरिलायबल मीन्स जो पण तुमचे नंबर्स ऑफ पॅकेट्स आहे ते फ्रॉम मशीन ए टू बी जेव्हा ट्रान्समिट होतात तेव्हा ते मध्येच कुठे करप्ट होऊ शकतात किंवा लॉस्ट होऊ शकतात, किंवा इथपर्यंत पोहोचूमध्ये त्याच्यासाठी डिले येऊ शकते, किंवा तो आउट ऑफ ऑर्डर म्हणजे तो या मशीनला न जाता कुठल्या दुसऱ्या मशीनला पण सेंड होऊ शकतो. म्हणजे हा जो IP प्रोटोकॉल आहे अनरिलायबल प्रोटोकॉल आहे. तर सपोज या IP प्रोटोकॉलला रिलायबिलिटी पाहिजे असेल तर तो अप्पर लेअरच्या प्रोटोकॉलचा हेल्प घेतो. जसे अप्पर लेअरचे प्रोटोकॉल आहे TCP आणि UDP. तर TCP जो आहे हा कनेक्शन ओरिएंटेड प्रोटोकॉल आहे, म्हणजे तो रिलायबल प्रोटोकॉल आहे. त्यामुळे जर त्याला रिलायबिलिटी पाहिजे असेल मग तो हा ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉलचा हेल्प घेतो. ठीक आहे. मग तुमचे जे IP जो प्रोटोकॉल आहे त्याचे 2 टाईप्स आहे, IP वर्जन 4 आणि IP वर्जन 6. जो IP वर्जन 4 आहे हा करंटली यूज होतो, आणि IP वर्जन जो 6 आहे तो सध्या यूज होत नाही. ठीक आहे. हा फ्युचर यूजसाठी रिझर्व आहे. त्यामध्ये आपण आता बघूया आपला IP वर्जन 4 प्रोटोकॉल. ठीक आहे. तर IP वर्जन 4 जो प्रोटोकॉल्स आहे त्यामध्ये काय असते, सपोज जो डेटा सेंड करायचा असेल आपल्या IP वर्जन 4मध्ये
तर हा झाला हा त्याचा डेटा. म्हणजे यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊया. सपोज वन पर्सनला दुसऱ्या आपल्या मित्राला एक लेटर सेंड करायचं आहे. तर त्या लेटरमध्ये त्याने त्याचा जे पण काही कंटेंट लिहायचे आहे ते लिहिले आणि आपल्या पोस्ट ऑफिसमध्ये नेऊन दिले की हा लेटर मला सेंड करायचा आहे. पण त्याने त्यावर फक्त त्याचा डेटा लिहिला, पण त्याचा स्वतःचा आणि त्याच्या मित्राचा ॲड्रेस नाही लिहिला. तर पोस्ट ऑफिसला त्याचा डेटा जो आहे तो त्याच्या मित्राला सेंड करता येणार का? नाही. जर त्याच्या मित्रापर्यंत तो लेटर गेला पाहिजे तर त्याला त्याच्यावर त्याचा स्वतःचा आणि त्याच्या मित्राचा ॲड्रेस टाकावा लागेल. मित्राचा ॲड्रेस याच्यासाठी टाकावा लागेल की त्याला त्या मित्राच्या घरापर्यंत तो लेटर गेला पाहिजे, आणि स्वतःचा ॲड्रेस ह्याच्यासाठी टाकावा लागेल की त्याच्या मित्राला त्याचा आयडेंटिफिकेशन कळला पाहिजे की हा लेटर कुठनं आला आहे. म्हणून सेंडर आणि रिसिव्हरचा ॲड्रेस आपण जेव्हा लेटर सेंड करतो तेव्हा त्यावर टाकतो. त्याच ॲड्रेसप्रमाणे जो आपला मेन डेटा असतो जेव्हा ट्रान्समिट होतो फ्रॉम वन लेअर टू अदर लेअर, तर ॲक्च्युअल डेटा असतो आणि त्या ॲक्च्युअल लेअरमध्ये डेटामध्ये एक हेडर ॲड केली जाते. ठीक आहे. तर जसा IP जो इंटरनेट प्रोटोकॉल आहे, जेव्हा तो डेटा सेंड करतो त्यामध्ये पण जो डेटाचे असते त्याचे 2 पार्ट्स असतात. तो फर्स्ट पार्ट जो असतो तो हेडर असतो आणि सेकंड पार्ट जो असतो तो तुमचा ॲक्च्युअल डेटा असतो. ठीक आहे. तर हेडर जो असतो त्यामध्ये राउटिंग रिलेटेड इन्फॉर्मेशन असते आणि डिलिव्हरी रिलेटेड इन्फॉर्मेशन असते की जो तुमचा पॅकेट्स आहे तो कुठल्या मशीनपासून कुठल्या मशीनवर किंवा कुठला पाथ त्याने फॉलो केला पाहिजे, आणि डेटामध्ये त्याचा ॲक्च्युअल डेटा असतो. ठीक आहे. तर हा जो आहे ही जी डायग्राम आहे ही तुमची स्ट्रक्चर्ड ऑफ IP वर्जन 4 हेडरची डायग्राम आहे. त्यामध्ये टोटल 1 2 3 4 13 फील्ड्स आहे. त्यामधली जी लास्ट फील्ड आहे ती ऑप्शनल फील्ड आहे, म्हणजे ती प्रत्येक डेटाग्राममध्ये किंवा पॅकेट्समध्ये यूज होत नाही. ती फक्त काही जिथे रिक्वायर्ड आहे त्याच पॅकेट्समध्ये यूज होते. ठीक आहे. तर हा फक्त हेडरचा फॉर्मॅट आहे, डेटाचा नाही. ठीक आहे. हा जो IP वर्जन 4चा डेटाग्राम आहे तो डिवाइड असतो 2 पार्ट्समध्ये, हेडर आणि ॲक्च्युअल डेटा. तर त्या हेडरचा स्ट्रक्चर्ड आहे. ठीक आहे. तर तो हेडरची जी मॅक्सिमम लेंथ असते ही बघा, ही जे याची प्रत्येक याची लेंथ दिलेली आहे 4 बीट 4 बीट 8 बीट. जर तुम्ही इथनं तर इथपर्यंत मॅन्डेटरी फील्डची बेरीज केली किंवा ॲडिशन केली तर तुम्हाला तो 160 बीट होते. 160 बीट डिवायडेड बाय 8 का? कारण की 1 बाईट इज इक्वल टू 8 बीट. 160 डिवायडेड बाय 8 म्हणजे 20 बाईट्स. म्हणजे मिनिमम जो लेंथ असेल हेडरची ती 20 बाईट्स असेल, आणि ऑप्शनल फील्डची जी लेंथ आहे ती 0 to 40 बाईट्स आहे. म्हणजे हेडर लेंथ जी आहे ती व्हॅरीज होते फ्रॉम 20 बाईट्स टू 60 बाईट. म्हणजे जी मॅन्डेटरी फील्ड आहे त्याची 20 बाईट्स आणि ऑप्शनल जी आहे ती 40. 20 + 40 म्हणजे 60. दॅट इज 20 बाईट्स टू 60 बाईट्स. ठीक आहे. देन त्याचे एक पार्ट्स बघूया फील्डचे. त्यामधला जो पहिला फील्ड आहे वर्ज, म्हणजे वर्जन. तो 4 बीटची फील्ड आहे. इट इज यूज टू डिस्क्राईब द वर्जन ऑफ IP प्रोटोकॉल. जसं आपल्याला माहिती आहे IPचे 2 वर्जन आहे, वर्जन 4 आणि वर्जन 6. तर हा कुठला वर्जन आहे त्या डिस्क्राईब करण्यासाठी हा यूज होतो. देन आहे H लेंथ, LEN, दॅट इज हेडर लेंथ. हा जो हेडर आहे पूर्ण त्याची लेंथ किती आहे. त्याची लेंथ आपल्याला माहिती आहे 20 बाईट्स टू 60 बाईट्स असते. तर त्याची लेंथ किती आहे. आता 4 बीट म्हणजे मॅक्सिमम किती असते. एक तर मिनिमम हा 0 असेल, दॅट इज 0 टू ऑल 1 असेल म्हणजे 15. पण त्याची मिनिमम जी लेंथ आहे ती 20 बाईट्स आहे. हा क्रायटेरिया फॉलो नाही होत आहे. म्हणून यामध्ये काय होते, H लेंथमध्ये जे पण बीट हे सेट असतात त्याला इंटू 4 केले जाते. सपोज हे बीट्स 111 सेट असेल म्हणजे 15 × 4 केले जाते, म्हणजे 60 बाईटची जी आहे ती लेंथ आहे. म्हणजे जो पण काही नंबर इथे सेट असेल त्याला 4नी मल्टिप्लाय केल्या जाते आणि जो पण काही उत्तर असेल ती तुमची हेडर लेंथ असेल फायनल. देन नेक्स्ट फील्ड आहे तुमची सर्व्हिस. सर्व्हिस म्हणजे विच टाईप ऑफ सर्व्हिस प्रोव्हाइडेड बाय दिस प्रोटोकॉल. म्हणजे तुम्हाला जर
डिले सर्व्हिस पाहिजे असेल किंवा नाही पाहिजे असेल, तुम्हाला स्पीड किती पाहिजे आहे, फास्ट स्पीड पाहिजे आहे का, या सगळ्या ज्या टाईप्स ऑफ सर्व्हिस आहे, कोणती सर्व्हिस प्रोव्हाइड करतात ते सर्व्हिस इथे रेफर किंवा डिस्क्राईब केल्या जातात. देन नेक्स्ट फील्ड आहे तुमची टोटल लेंथ. आता टोटल लेंथ म्हणजे टोटल लेंथ इज इक्वल टू हेडर लेंथ प्लस ॲक्च्युअल डेटा लेंथ इज इक्वल टू हेडर लेंथ प्लस तुमचा डेटा लेंथ. ठीक आहे. तर टोटल लेंथ तुमची असते 16 बीट. 16 बीट म्हणजे 2 to the power 16. 2 to the power 16 म्हणजे 65536 म्हणजे मॅक्सिमम जी लेंथ असेल तुमची 65536 असेल. ठीक आहे. ॲक्च्युअल डेटाग्रामची. तर त्याच्यातला जो मिनिमम असेल 20 बाईट्स हा कंपल्सरीवाला पार्ट्स आहे. म्हणजे 20 बाईट्स टू 65536 ही लेंथ असेल तुमच्या डेटाग्रामची. म्हणजे डेटाग्रामची जी लेंथ आहे ती व्हॅरी होते 20 बाईट्स टू 65536 बाईट्स. देन नेक्स्ट फील्ड आहे तुमची किंवा सेकंड रो आहे तुमचा आयडेंटिफिकेशन, फ्लॅग अँड फ्रॅगमेंटेशन बिट्स. तर हे जे तिन्ही पण जे फील्ड आहे ते तुमच्या फ्रॅगमेंटेशन प्रोसेससाठी यूज होतो. हे आपण नेक्स्ट सेशनमध्ये एक्सप्लेन करते मी. देन नेक्स्ट फील्ड आहे तुमचा टाईम टू लिव्ह. टाईम टू लिव्ह काय असते, एक नंबर सेट असतो की हाऊ मेनी टाइम्स दॅट पॅकेट्स इज राउटेड ऑर रिसिव्ड बाय दी राउटर. म्हणजे जो पॅकेट्स आहे तो किती नंबर्स ऑफ टाइम्स एका मशीनपासून दुसऱ्या मशीनपर्यंत ट्रान्समिट केला जाऊ शकते. सपोज ही फील्ड सेट असेल तुमची 2ला, तर त्यामध्ये काय होते, पहिला पॅकेट एका मशीन तो दुसऱ्या मशीनपर्यंत जातो. मग ती जी फील्ड आहे ती ॲटोमॅटिकली डिक्रीज केल्या जाते टू 1 आणि मग पुन्हा त्या मशीनपासून सपोज दुसऱ्या मशीनवर तो पॅकेट्स गेला तर ती फील्ड डिक्रीज केली जाते 0. आणि जेव्हा ती फील्ड 0ला डिक्रीज केली जाते किंवा सेट केली जाते तेव्हा तो पॅकेट जो आहे तो पुढे फॉरवर्ड केला जात नाही, तो तिथेच डिस्कार्ड केला जातो. म्हणजे हा टाईम टू लिव्ह म्हणजे हाऊ मेनी टाइम्स दॅट पॅकेट्स इज फॉरवर्ड ऑर ट्रान्समिट इन दी नेटवर्क. दिस इज टाईम टू लिव्ह. देन नेक्स्ट फील्ड आहे तुमची प्रोटोकॉल. प्रोटोकॉल्स म्हणजे जो IP प्रोटोकॉल्स आहे तो कुठल्या अप्पर लेअरच्या प्रोटोकॉलला सर्व्हिस प्रोव्हाइड करत आहे. त्याच्या अप्पर लेअरचे प्रोटोकॉल आहे TCP आहे किंवा UDP आहे किंवा ICMP आहे किंवा IGMP आहे. यापैकी कुठल्या प्रोटोकॉलला तो सर्व्हिस प्रोव्हाइड करत आहे त्या प्रोटोकॉलची इन्फॉर्मेशन इथे सेव्ह असते. ठीक आहे. ते नेक्स्ट फील्ड आहे हेडर चेकसम. आता जिथे चेकसम येते त्याच्यासाठी यूज होतो एरर डिटेक्शन. तर हा एरर डिटेक्शनसाठी यूज होतो, पण हा एरर डिटेक्शन आहे तो फक्त हेडरच्या एरर डिटेक्शनसाठी यूज होतो. एरर डिटेक्शन ऑफ डेटासाठी ही जी फील्ड आहे ती यूज केला जात नाही. नेक्स्ट आहे तुमची सोर्स IP. सोर्स IP म्हणजे IP ॲड्रेस ऑफ सोर्स मशीन. ती तुम्हाला माहिती आहे व्हर्जन 4मध्ये 32 बिट्स असते. देन डेस्टिनेशन IP ॲड्रेस ऑफ डेस्टिनेशन ॲड्रेस ती पण 32 बिट्स असते. आणि जी लास्ट फील्ड आहे ती तुमची ऑप्शन आणि पॅडिंग. ऑप्शन आणि पॅडिंग जी आहे ती मॅन्डेटरी नाही आहे, म्हणजे कुठल्या डेटाग्राममध्येच यूज होते आणि ती यूज होते तुमच्या नेटवर्क टेस्टिंगसाठी आणि डिबगिंगसाठी. जेव्हा नेटवर्कला टेस्टिंग करायचं असते किंवा एखादा एरर येत असेल, तुमचा डेटा कनेक्शन प्रोव्हाइड किंवा कनेक्शन इस्टॅब्लिश्ड होत नसेल किंवा कनेक्शनही तुमच्या 2 मशीनमध्ये होत नसेल, तर त्यामध्ये कुठला एरर ऑकर झालेला आहे तो फाइंड आउट करण्यासाठी ही ऑप्शनची जी फील्ड आहे ती यूज होते. ठीक आहे. तर हा आहे स्ट्रक्चर्ड ऑफ IP व्हर्जन